भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये खंड 4 भाग 3 आपण आणि आत्मविजय काय आहे हा भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत। जर स्वतःला सत्व असेल तर त्या सत्वावर विजय मिळवण्याचा म्हणजे आत्मविजय परिपाठ ठेवावा। हा बौद्ध जीवनमार्ग आहे। मनुष्य हा स्वतःचा स्वामी आहे, दुसऱ्या कोणाचाही स्वामी असू शकणार का? मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो तेव्हा मनुष्यासारखा स्वामी मिळणे कठीण आहे। जो मूर्ख मनुष्य अर्थ आर्य शीलवान माणसाचे शासन उल्लंघितो आणि खोट्या धर्मसिद्धांताच्या मागे लागतो त्यांचे ते दुष्कृत्य कथक बोरूच्या फळासारखे त्यांच्या स्वतःच्या विनाशाला कारणीभूत होते। आपणच पाप करतो आणि आपणच त्यामुळे मलिन होतो। आपणच पापाचा त्याग करतो, आपणच आपल्याला शुद्ध करू शकतो। शुद्धी आणि अशुद्धी या स्वतःवरच अवलंबून असतात। कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही। जो केवळ सुख भोगण्यासाठी हपापलेला आहे, तो जो असंयमित आहे, दाखाड आहे, आळसी आणि दुबळा आहे, तो आपल्याच आताईपणाने नाश पावेल। ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते त्याचप्रमाणे ज्याच्या ठिकाणी भोगलालसा नाही, ज्याचे इंद्रिय दमन केले आहे, जो खाण्यात नेमस्त असतो, जो विश्वासार्थ व बळकट असतो, जो ज्याप्रमाणे वज्रकाया पर्वत वाऱ्याने उलथून पडत नाही त्याचप्रमाणे तो पतन पावत नाही। जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे। प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी, मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा। शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये। स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात। जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याचप्रमाणे स्वतःला वागवला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजवणारा होऊ शकतो। स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच दुर्बोध भरावा लागतो। माणूस स्वतःला स्वतः शुद्ध करू शकतो, येथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येणार नाही। युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून तो आत्मविजय मिळवतो तोच परमवीर होय। प्रथम स्वतःचीच सन्मार्गावर स्थापना करावी व मग मनुष्याला ज्या उपदेश करावा। शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये। स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात। जर मनुष्य दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याचप्रमाणे स्वतः वागला तर आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर आत्मसंयमी स्वामित्व गाजवणारा होऊ शकतो। मनुष्य हा स्वतःच रक्षण करू शकतो, संरक्षक असतो, त्याला दुसरा कोणीही संरक्षक असणार नाही। जो स्वतःचे रक्षण करू शकतो आणि स्वतःसारखा दुसरा संरक्षण मिळणे दुर्लभ आहे। जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे। स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भुर्दंड भरावा लागेल। मनुष्य स्वतःला स्वतःच शुद्ध करू शकतो, तेथे दुसरा कोणी शुद्ध करायला येणार नाही। मनुष्य हा स्वतःचा संरक्षण असतो, त्याला दुसरा कोणी संरक्षण असणार नाही। जो स्वतःचे रक्षण करू शकतो आणि ज्याला स्वतःसारखा दुसरा संरक्षण मिळणे दुर्लभ आहे। प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती। बुद्धिमान व्हा, न्यायी व्हा आणि सत्संगी व्हा। हा बौद्ध जीवनमार्ग आहे। जो मनुष्य काय
वर्ज्य करावे हे तुम्हाला दाखवितो, जो तुमच्या दोषाबद्दल तुम्हाला वाक्तडण करतो आणि जो बुद्धिमान आहे. अशा माणसाच्या मागून, ज्याप्रमाणे गुप्तधन दाखवणाऱ्या माणसामागून तुम्ही जाता, त्याचप्रमाणे तुम्ही जात राहा. अशा सत्पुरुषाचे अनुयायित्व हे तुमचे वाईट करणार नाही, भलेच करेल. जो चुकल्यास मागे भरतो, जो चुकल्यास रागे भरतो, जो शिकवता अनुचित करण्याचा प्रतिबंध करतो, जो सुजनांना प्रिय आणि दुर्जनांना अप्रिय वाटतो. पापी आणि नीच मनुष्याची संगत करू नका. सदाचारणी माणसाची मैत्री करा, श्रेष्ठ पुरुषांची मैत्री करा. जो धर्मामृताचे सेवन करतो, त्याचे मन गंभीर असते आणि जीवन सुखी असते. सज्जन हे श्रेष्ठ पुरुषाने उपदेशलेल्या धर्माने आनंद पावतात. पटकार माळी कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला वळण देऊ शकतो. बाणाकार बाणाला काय करतो? नीट वळवितो. सुतार लाकडाच्या ओढक्याला वळण देतो. त्याचप्रमाणे शहाणे लोक स्वतःला नियमानुसार वागण्याचे वळण देतात. ज्याप्रमाणे भरभक्कम कातळ हा वाऱ्याने कंप पावत नाही, त्याचप्रमाणे शहाणी माणसे निंदा अथवा स्तुतीने विचलित होत नाहीत. त्याचप्रमाणे खोल आणि निष्कलप तळे शांत दिसते. त्याचप्रमाणे धम्म श्रवणानंतर शहाणी माणसे शांत आणि गंभीर बनतात. सत्पुरुष कोणत्याही परिस्थितीत दक्षतेने चालतात. ते इच्छा तृप्तीच्या निमित्ताने बोलत नसतो. सुखाचा स्पर्श हो अथवा दुःखाचा स्पर्श हो, हे ते कधी आनंदाने उन्नत झालेला किंवा निराशेने पछाडलेला दिसत नाही. जोपर्यंत पापाची घडी भरलेली नाही, तोपर्यंत मूर्ख माणसाला पाप हे मधासारखे गोडच वाटते. परंतु जेव्हा पाप पक्व होते, तेव्हा मूर्ख माणसाला स्वतः दुःखात बुडून जावे लागते. मूर्ख मनुष्याला आपण पाप करीत आहोत हे कळतच नाही, परंतु दुष्ट मनुष्य मात्र आपल्या दुष्कृत्याने अग्नीप्रमाणे जळत असतो. जो जगात आहे, ज्याला रात्र प्रदीर्घ वाटते, जो थकलेला आहे, त्याला एक मैलाचा पल्ला लांब चक्र वाटतो. ज्याला धर्माचे ज्ञान नाही, अशा मूर्खाला जीवनही प्रदीर्घ वाटते. जीवन प्रवासाला स्वतःहून श्रेष्ठ आणि किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष भेटला नाही, तर त्याने निग्रहाने एकलेपणानेच प्रवास करावा. परंतु मूर्खाचा सहवास मात्र कधीही करू नये. ही माझी दौलत, हे माझे पुत्र, ह्या विचाराने मूर्ख मनुष्याला सारखी पीडा होत असते. तो स्वतःचा स्वामी नसतो, तर मग स्वतःच्या दौलतीचा आणि पुत्राचा स्वामी कसा होणार? मूर्ख ज्याप्रमाणे स्वतःचा मूर्खपणा ओळखतो, त्या प्रमाणात तो शहाणा असतो. परंतु जो मूर्ख स्वतःला शहाणा समजतो, तो खरोखरच पूर्ण मूर्ख होय. मूर्ख मनुष्याला आयुष्यभर सत्संगती लाभली तरी त्याचप्रमाणे पळीला आमटीची चव काय हे कळत नाही. त्याचप्रमाणे त्याला लाभलेल्या सत्संगीचे सत्व समजतच नाही. बुद्धिमान माणसाला एक पळभर शहाण्या माणसाचा सहवास लाभला तरी ज्याप्रमाणे जिभेला आमटीची चव कळते, त्याप्रमाणे त्याला तत्काळ सत्संगीचे सत्य कळू आल्याशिवाय राहणार नाही. अल्पबुद्धीचे मूर्ख हे स्वतःचे शत्रू असतात, कारण ते दुष्कृत्य करतात आणि त्याची कटू फळे त्यांना चाखावी लागतात. ज्या कर्माबद्दल पश्चाताप करावा लागतो आणि ज्याचे फळ रडत भोगावे लागते, ते कर्म नीट झाले नाही असे समजावे. जे कर्म केले असता पश्चाताप करावा लागत नाही आणि त्याचे फळ आनंदाने भोगता येते, ते कर्म आपल्या रीतीने झाले आहे असे समजावे. जोपर्यंत दुष्कर्माचे फळ भोगावे लागत नाही, तोपर्यंत मूर्खाला ते मधासारखे गोड वाटते. परंतु ते कर्म जेव्हा पतन होते, तेव्हा मूर्खाला दुःख भोगावे लागते. दुष्कर्म जगत प्रसिद्ध झाले की ते दुःखात पर्यवसित होतो आणि ते करणाऱ्या मूर्खाचे सुदैव नष्ट होते.
फार तर काय, ते त्याच्या शिरच्छेदतही करतो. मूर्खाला खुशाल खोटी प्रसिद्धी, भिक्खूमध्ये आग्रमान, विहारात स्वामित्व, लोकांमध्ये सम्मान अशी खुशाल हाव धरून द्या. केस पिकले म्हणून काही मनुष्य वडील ठरत नाहीत. त्याचे वय कितीही होऊ द्या, त्याला लोक पोकळ डोलाचा माथाराच म्हणून म्हणणारच. जो सत्यवान, सद्गुणी, कारुणिक, संयमी, नेमस्त, शुद्धाचरणी आणि शहाणा आहे, त्यालाच लोक वडील समजतात. कितीही बहुभाषी असला, वर्णाने कितीही सुंदर असला, तरी तो मत्सरी, कृपण, अप्रामाणिक आहे, तो सन्मानास पात्र ठरत नाही. ज्याच्या ठिकाणी हे सर्व दुर्गुण नाहीत, ज्याचे दुर्गुणाचे आमूलाग्र उच्चाटन झालेले असते, तो दोषमुक्त आणि शहाणा असतो, तोच सन्माननीय होय. जो मनुष्य एखादी गोष्ट हौसेने तडीस नेतो, जो न्यायी नव्हे, उलट तो सत आणि असत यात भेद करतो, जो स्वतः पंडित असून इतरांना मार्ग दर्शितो, जो स्वतः धर्मरक्षक असून हिंसेऐवजी बुद्धीने आणि धर्माने मार्गदर्शन करतो, यालाच न्यायी पुरुष म्हणतात. फार बोलतो एवढ्यावरूनच कोणीही पंडित ठरत नाही. जो क्षमाशील आहे, जो द्वेष आणि भय यांच्यापासून मुक्त झाला आहे, तोच पंडित आहे. फार बोलतो एवढ्यावरून कोणी धम्माचा आधारस्तंभ ठरत नाही. जरी माणसाचे ज्ञान अल्प असले तरी तो धम्माला साक्षात पाहतो. जो धम्माची कधी हेळसांड करीत नाही, तो धम्माचा खरा आधारस्तंभ होय. माणसाला दूरदर्शी, शहाणा, संयमी, सहचारी भेटला तर त्याने त्याचा सहवास करावा. त्याच्याबरोबर आल्या संकटावर मात करावी आनंदाने, परंतु विचारही प्रमाणे त्याची संगत धरावी. जर माणसाला दूरदृष्टीचा, शहाणा, संयमी सोबती लाभला नाही, तर त्याने जसा एखादा राजा जिंकलेला प्रदेश मागे सोडून वनराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो, त्याचप्रमाणे आपला जीवनपथ एकट्यानेच आक्रमावा लागतो. एकांत पत्कारला, परंतु मूर्खाची संगत नको. पाप करू नये आणि अगदी थोडक्यात इच्छा ठेवून वनगजाप्रमाणे एकटेच आपल्या जीवनपथ आक्रमित राहावे. प्रसंग पडेल तर मित्र सुखदायक आहेत, कारण काही असले तरी भोगसामग्री सुखदायक आहे. कारण काही असले तरी सत्कर्म हे सुखदायक आहेत, आणि मरणाची घडी जवळ आली असता सत्कर्म दुःखदायक आहेत. दुःखाचा त्याग सुखदायक आहे. जगात मातेची अवस्था सुखकर आहे, पित्याची अवस्था सुखकर आहे, श्रमणाची अवस्था सुखकर आहे. वार्धक्यातही टिकणारा सद्गुण सुखदायक आहे. खोलवर मुळे जाऊन दृढ झालेली श्रद्धा सुखकर आहे. ज्ञानार्जन सुखदायक आहे, पापत्याग सुखदायक आहे. मूर्खाचा सहवास दीर्घकाळ दुःख देतो. शत्रूच्या सोबतीप्रमाणे मूर्खाची सोबत दुःखदायक आहे. आप्तेष्टांच्या भेटीप्रमाणे सत्संगतही सुखकर आहे. म्हणून माणसाने शहाण्या, बुद्धिमान, पंडित, क्षमाशील, कर्तव्यदक्ष श्रेष्ठांच्या मार्गाने जावे. ज्याप्रमाणे चंद्र नक्षत्रातच मार्गाने जातो, त्याचप्रमाणे अशा प्रज्ञावान सुजनाने अनुयायित्व व्हावे. डामडोल, प्रीती आणि आसक्ती यांच्या उपभोगाची कामवा धरू नका. ज्यांच्या ठिकाणी कळकळ आहे, त्याच्या वाट्याला पुरेसा आनंद येतो. अतिरिक्त तळमळीने पंडित जेव्हा अंगच्या गर्वाचा निराश करतो, तेव्हा तो शहाणपणाच्या एकाहून एक उंच अशा शिखरावर चढून मूर्खाकडे तुच्छतेने पाहत असतो. दुःखापासून विमुक्त झालेल्या माणसाला पाहत असतो. त्याचप्रमाणे दुःखात मग्न असलेल्या जनसमुदायाकडे निक्षेप करीत असतो. अविचारी माणसात विवेकशील, निद्रास्त, जागरूक असा तो शहाणा मनुष्य दुबळ्यांना मागे सारून पुढे तो सरकत असतो. विवेकशीलता आणि एकाग्रता.
प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा, सावधान राहत जा, आस्थायुक्त आणि धैर्यशील राहत जा. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. मनुष्याने प्रत्येक बाबतीमध्ये काय विवेक ठेवला पाहिजेत, सावधान राहिलं पाहिजेत आणि आस्थायुक्त आणि धैर्यशील राहिलं पाहिजे. आपण जे काही आहोत ते आपल्या विचाराचा परिणाम आहे. ते सर्व आपल्या विचारावर अधिष्ठ आहे आणि आपल्या विचारानेच बनलेले आहे. जर मनुष्य दुर्विचाराने बोलू लागले, कृती करू लागेल तर दुःख त्याचा पाठलाग करील. शुद्ध विचाराने बोलले आणि चालले तर सौख्य चालू येते. म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्त्व आहे. अविचारी बनू नका. आपल्या विचारावर लक्ष असू द्या. कर्ममाद रुतलेल्या हत्तीप्रमाणे आपली मोकळी करण्यासाठी झटतो, त्याचप्रमाणे असत मार्गापासून आपली मुक्तता करा. शहाण्या माणसाने आपल्या विचाराची राखण करावी, कारण तो कळायला कठीण, अतिशय धूर्त असून जिकडे वाट मिळते तिकडे ते सैराटासारखे धावत राहतात. सुरक्षित विचार हे सौख्यदाते आहेत. कशा तरी शंकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहते, त्याचप्रमाणे चिंतनरहित मनात विकार प्रवेश करतात. ज्याप्रमाणे व्यक्तिस्थित साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही, त्याचप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकारलेला प्रवेश लाभत नाही. माझे मन एक काळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते, परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने शुद्ध गजाला वळीत असतो, त्याचप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवित आहे. दुर्निवार आणि सैराट अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे. काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे. दूरवर भरकटणाऱ्या मनाला लगाम घालणारे काम बंधनापासून सविमुक्त होतात. जर माणसाची श्रद्धा अचल नसली तर सद्धर्म त्यास अज्ञान असेल, आणि जर त्याने मनाची मनशांती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा दोषरहित असू शकत नाही. एक द्वेष्टा दुसऱ्या द्वेष्टेला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो, त्यापेक्षा वाईट मार्गाकडे वळलेली माणसाचे मन अधिक उपद्रव निर्मिते. आई बाप आप्तष्टापेक्षाही चांगल्या मार्गाकडे वळलेले मन आपले अधिक हित करते. जागरूकता, कळकळ आणि धैर्य, अप्रमाद आणि वीर्य. शहाणा मनुष्य आपल्या जागरूकतेने निष्काळजीपणा बाजूला सारून प्रज्ञेच्या शिखरावर चढतो आणि दुःख विमुक्त होऊन तो स्वतःहून दुःखात सापडलेल्या मानवजातीकडे पाहता असतो. शहाण्या माणसाच्या दृष्टीस मूर्ख हा पर्वत शिखरावरून दरीतील दिसणाऱ्या माणसासारखा आहे. निष्काळजी लोकांमध्ये जागरूक, निद्रतामध्ये जागरूक असा तो शहाणा मनुष्य ओमदा घोडा जसा अडेल लट्ट्याला मागे टाकून पुढे जात असतो, तशी प्रगती करीत असतो. निष्काळजीपणाच्या अधीन होऊ नका. कामभोगापासून दूर राहा. जागरूक मनुष्य चिंतनशील असतो. दक्षता, अप्रमाद अमर आहे. अविचार, प्रमाद मृत्यूचे पद आहे. अप्रमादी हे कधीच मरत नाहीत, उलट प्रमादी हे मृतकच आहेत. दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरवलेल्या हेतूपासून विचलित होऊ नये. एकदा ध्येय हाताशी लागले की निग्रहाचे ते धरून ठेवा. सावध चित्त राहा. आळस सोडा. सम्यक मार्गाचा अवलंब करा. जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो तो खरोखर सुखी आहे. आळशीपणा म्हणजे अपयश, सुप्तपणा म्हणजे अपवित्र आणि सतत प्रयत्न आणि सम्यक दृष्टी यांच्या साह्याने शारीरिकतात घुसलेल्या आळशीपणा हा विषारी बाणा उपटून टाका. प्रमादात फसू नका. विषय भोगापात आसक्त राहू नका. अप्रमत्त बना व ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा. जो अप्रमत्त आणि जागरूक आहे
जो स्मृतिमान आहे, विचारपूर्वक काम करणारा आहे, जो संयमी आहे, जो विचारपूर्वक आचरण करणारा आहे व अप्रमत्त आहे, अशा पुरुषांचे यश सारखेच वाढत राहते. दुःख आणि सुख, दान आणि कर्म. दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे. दारिद्र्य काय आहे? दुःखाचं उगमस्थान आहे. परंतु दारिद्र्याने सुख लाभेलच असे नाही. सुख लाभते ते उच्च राहणीवरून अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे. सुख काय लाभेल हे कशावर आहे? उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे. हा बौद्ध जीवनमार्ग होय. सुद्धा हा एक भयंकर रोग आहे. आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे, समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे, आणि विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे, आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. जे आपला द्वेष करतात आणि त्याचा द्वेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. रुग्णाईत माणसात आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. लोभी माणसात आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजेत. शेत जसे तणाने नाश पावते त्याचप्रमाणे मानवजात दुर्विकाराने नाश पावते. म्हणून वितराग मनुष्यांना दिलेले दान महान फलदायी होते. शेत जसे तणाने नाश पावते त्याचप्रमाणे मानवजात गवताने नाश पावते, गर्वाने नाश पावते. म्हणून गर्वरहित पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते. शेत जसे तणाने नाश पावते त्याचप्रमाणे मानवजात विषयोभोगाने नाश पावते. म्हणून विषयानासक्त पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते. धर्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धर्माचे माधुर्य सर्व धर्मायात श्रेष्ठ आहे. धर्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ आहे. विजयातून द्वेष उत्पन्न होती, कारण जित्त हा दुःखी असतो. अपराजयाची भावना सोडून जो समाधान वृत्तीत राहतो तो सुखी होतो. कामासारखा दुसरा अग्नी नाही, द्वेषासारखे चुकीचे निशाण नाही, शरीरासारखे दुसरे दुःख नाही, आणि शांतीसारखे दुसरं सुख नाही. दुसरे काय अपशब्द बोलतात, काय दुष्कृत्य करतात, काय पूर्ण करतात व काय अपुरे सोडतात यावर दृष्टी ठेवू नका. आपण काय पूर्ण केले आणि आपण काय अपुरे सोडले यावर लक्ष ठेवणे चांगले आहे. जे विनयशील आहे, जे चित्तशुद्धी व्हावी म्हणून विचारतात, इच्छितात, जो अनासक्त आहेत, जे एकांतप्रिय आहेत, ज्याचे आचरण शुद्ध आहे, जे विवेकशील आहेत, ज्याचे मन जीवन नेहमीच खडतर असते. तेजस्वी घोड्याला भरधाव घालण्यासाठी चाबगाचा फटकारा लागत नाही, ज्यामध्ये तो तेजस्वी घोड्यासारखा कोणी आहे काय, की जो दोषास्पद नाही, ज्याला ठपका लागण्याची वेळ आली नाही. कोणाशी कठोरतेने बोलू नका. दुसऱ्याशी जसे बोलता त्याचे प्रत्युत्तर येईल. जे आपण बोलू तसंच आपल्याला बोलतील. क्रोधयुक्त भाषण दुःखकारक आहे आणि अपघात केला तर प्रत्यघात होईल. रथाच्या चाकाला जशी खीळ त्याच्याप्रमाणे ह्या जीवनाला स्वातंत्र्य, नम्रता, सदिच्छा आणि स्वार्थपणे आहे. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. ढोंग, खोटे बोलू नये. खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये. खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये. सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे. तथागत जसे बोलतात तसे वागतात, तथागत जसे वागतात तसे बोलतात. जे यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. सम्यक अनुसरण हा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू.